मग या साधकानं शून्य होत असताना एकदा वासना टाकली, याची अवस्था कशी होते महाराज सांगतात. तेथे न पाहता स्वरूप, तेथे न पाहता स्वरूप दिसे, विस्मरणा माझी त्याची दिसे, कर्मक्रिया सरसे व्यापिले सदा. न पाहता ही रूप दिसते, विस्मरण झालं विसरलं तरी तेच स्मरणामध्ये राहते. कर्मक्रिया तर कुणीकडे जाते की ही अवस्था त्या साधकाला त्या ठिकाणी प्राप्त होते. आपल्याकडं हडोळ्या संभावामध्ये पद म्हणत गेलाय बघा. सांडिता सांडना झाली आदरणीय संभाजी काशीनाथ पाटील शिरशीकर, बरोबर बरोबर आहे का नाव? 21 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे, धन्यवाद. मग सांडावं म्हणलं तर ते सांडणं बी पुढं काय झालं काय की ध्यान ते सांडत नाही, ते झडत नाही, ते घोटत नाही. ही अवस्था त्या साधकाची या वासनेला त्यागल्याच्या नंतर होणार आहे. म्हणून आदरणीय संजय गणपतरावजी लाटकर चिखलीकर यांच्याकडून सुद्धा 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. नाहीतर मग आमची अवस्था कशी होते पहा, जशी ते बेंडकोळ फुगाली की नाही. महाराज काय सांगतात, दुग्ध दोहोनी नेती इतर गोचिड वसे तेथे अहोरात्र, परी त्यासी प्राप्त रुधिर नेने क्षीरमती मंडतो. जनावराच्या गायीच्या स्तनापाशी गोचिड असतात, त्या गोचिडाला त्या स्तनामध्ये असणारं जे पवित्र असं दूध आहे, एवढंच पवित्र असणारं दूध त्या गोचिडाला कधीच प्राप्त होत नाही. रात्रंदिवस त्या स्तनापाशी असून सुद्धा दुग्ध दोहोनी नेती इतर, त्या गायीचं दूध कितीतरी जण खायलेत, कितीतरी जण त्या दुधाचा उपयोग करायलेत, पण जे तिथं रात्रंदिवस आहे त्याला त्याचा उपयोग करता येत नाही. अशी अवस्था या अज्ञान जीवाची होते. म्हणून कवी करता काय म्हणतो, तुमची नहोबर असली रीता, कशी बुद्धी सुचली विपरीत, कशी बुद्धी सुचली विपरीत. अशानं होईल का बरहिता, नको तिथं जडली प्रीता, नको तिथं जडली. मग आम्हाला प्रीत कशी लागावी लागते, तुझी प्रीत लागली उल्हास भरून आला, तुझी प्रीत लागली उल्हास भरून आला, तुझी सुंदर मूर्ती कधी पाहिन डोळ्याला, तुझी सुंदर मूर्ती कधी पाहिन डोळ्याला, तुझी सुंदर मूर्ती डोळ्यावरून पाहिना, तरीच माझे होईल देवा चित्त समाधान. या चित्ताला जर समाधान करायचं असेल, या चित्ताचं समाधान आम्हाला मिळवायचं असेल तर त्या भगवंताची प्रीत आम्हाला लागली पाहिजे. म्हणून कवी करता काय म्हणतो, तुझी नहोबर असली रीता, कशी बुद्धी सुचली विपरीत, कशी बुद्धी सुचली विपरीत.
नको तिथं लढली पिता अशानं होईल का बरं हिता अशानं होईल का बरं आदरणीय सच्चिदानंद गोविंदराव पाटील पवळे चिखलीकर योगीराज गणराज ज्ञानेश्वरराव पवळे चिखलीकर 51 रुपयाची भेट दिलेल्या घंटीबद्दल धन्यवाद. मग हा 0 रुपयाला प्राप्त झाला की मला सांगतात का स्वैरिणीचे गरबीचे चिठी बाहेर उमजून देई गोष्टी सांभवलो कुणाच्या पोटी स्वयंचा निजे